पूर्णा ते देगाव 7 कोटी रुपयाच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते देगाव येथील सरपंच रत्नाकर सूर्यवंशी यांच्या नियोजनाखाली मोठ्या उत्साहात करण्यात आले। यावेळी पूर्णा नगराचे प्रतिनिधी बंटी कदम, आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे, मित्रमाळचे तालुकाध्यक्ष सुभाषराव देसाई, पूर्णा नगर परिषदचे उपाध्यक्ष मोकिन भोळे, संजय निराधार समितीचे अध्यक्ष सैनाजी माटे, पंचायत समिती सदस्य रमेश सूर्यवंशी, हरिभाऊ कदम, सरपंच विलास कराळे, सुरेश गिरी, माधव बनसोडे, गंगाधर बोकारे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष उत्तमराव ढोणे, नगरसेवक ॲडव्होकेट राजेश भालेराव, उपसरपंच महाजी देसाई, सरपंच बाळू डाकोरे, शेषराव खंदारे, बाळासाहेब काळबांडे, दाजबा भोसले, गोपाळ बोबडे, मुख्यमंत्री सडक योजनेचे अभियंता राठोड, अभियंता कुलकर्णी, सुदर्शन ढोणे, नागेश शेंगडे आदींची उपस्थिती होती। यावेळी अंकुश सूर्यवंशी, ओमकार वळसे, माधव मोरे, हरिभाऊ सूर्यवंशी, विजय वळसे, सोमेश पारडकर सह गावकऱ्यांनी परिश्रम घेतले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सरपंच रत्नाकर सूर्यवंशी यांनी मानले। आजचा दिवस खूप मी आनंदी आहे आणि खूप आनंद या गोष्टीचा वाटतो की मी ज्या गावामध्ये सकाळी गुंडेगावामध्ये गेलो 8 वाजता सकाळी उद्घाटन केलं, त्या गावातील अक्षरशः एवढे लोक खुश झाले की साहेब आमचा 20-25 वर्षाचा 30 वर्षाचा प्रश्न सुटला म्हणजे। त्याच्यानंतर तिथनं मी राणी सावरगावला गेलो तर राणी सावरगाव तर अक्षरशः काही लोकांनी डोळ्यात पाणी आणलं, म्हणजे आज 30-40 वर्षानंतरचा आम्ही रोड होतो म्हणून। त्याच्यानंतर आम्ही धारासूरला आलो, धारासूरचे तर एवढे भावनिक लोक झाले आणि इथं बघितलं असेल आपण, म्हणजे हे एकंदरीत म्हणजे एक खूप आनंद झाला या गोष्टीचा की बा लोक म्हणजे किती माझे लोक खुश झाले, किती माझे शेतकरी खुश झाले, ह्या गोष्टीचा एक आनंद वाटतो। कामाची दर्जा 100% राहील, कारण का 10 वर्ष त्याचं म्हणजे मेंटेनन्स आहे आणि मेंटेनन्स असल्यामुळं ते काम चांगलंच होईल। आणि कॉन्क्रीट रस्ता आहे ना, त्याच्यामुळं तो काही प्रॉब्लेम होणार नाही आणि 375चा रस्ता आहे आणि ह्या 1.5 मीटर 3 मीटर जवळजवळ 6 मीटरचा म्हणजे टॉप राहील त्या रस्त्याचा आणि तो खूप चांगला रस्ता राहणार आहे आणि त्याचे मेंटेनन्ससाठी पैसे ठेवलेले आहेत सरकारने। किती किंमत आहे सर त्या इथल्या रस्त्याची मला वाटतं की तरी 7.5 कोटी आहे। काय लोक असं नाही त्याचं काम आहे आणि 62 कोटीच्या कामामध्ये 11च रस्ते आणि खूप लवकर काम सुरू होईल आणि कॉन्ट्रॅक्टर पण खूप चांगला आहे आणि लवकर काम या कामासाठी सर तुम्ही 2023 पासून सुरुवात केली होती, पण आज 26 आहे। 2023चं काम मंजूर आहे, पण मध्ये ज्या कॉन्ट्रॅक्टरने भरलं त्यांनी तो म्हणजे काम करायची त्यांनी इच्छा नाही व्यक्त केली, मग त्याला दुसरीकडे कुठं काम होणार आहे तर मग तो काम सोडून दिलं त्यांनी। दुसऱ्यांदा त्यांनीच भरलं, पुन्हा दुसऱ्यांदा त्यांनी भरलं। आता मला कधी कधी डाऊट होतो की त्यांनी 2दा भरलं आणि 2दा त्यांना काम नाही केलं, तर त्याला माझं कामं डिले करायचं होतं का काय मला माहीत नाही, पण लकीली नंतर काम भरलं, मिळालं। आज कामाचं उद्घाटन करतो त्याच्यामुळं आनंद वाटतो। काय लोकांसाठी काय आव्हान असेल या रस्त्यावर? नाही, लोकांसाठी एवढंच आहे की लोकांनी आता जसं मी ज्या पद्धतीनं सांगितलं किंवा हे 500 मिलीचा रोड आहे त्या पद्धतीनं, जसं DLCचं बादल सांगितलं, खडीचं किती MM आहे सांगितलं, 75पर्यंत 2 थर आहे, DLCचं 100 MMचं थर आहे, दुसरं आणखीन एक 100, कॉन्क्रीट आहे 150 MMचं। हे सगळं गावाने जिम्मेदारी आहे म्हणजे आपल्या चांगल्या सुद्धी लोकांची, चांगलं काम करून घेतलं पाहिजे।